आमच्या सर्वांचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा, आमचे महामंत्री राजेश पांडे, उपस्थित आमचे काही पोहोचलेले काही न पोहोचलेले विजय उमेदवार आणि सर्व माझे पत्रकार मित्र, काही आधी येऊन गेलेले, काही आधी येऊन गेले. खरं तर पुणेकरांचं सर्वप्रथम मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की भारतीय जनता पार्टीला इतकं मोठं जनसमर्थन आज पुणेकरांनी दिलं. त्याबद्दल समस्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी पुणेकरांना धन्यवाद देतो, त्यांना अभिवादन करतो. आणि धन्यवाद देताना ही जाणीव नक्की आम्हाला आहे की प्रत्येक पुणेकरांनी जे मतदान करताना विचार केला असेल की हे मत मी कशाला देतोय, कुठल्या पक्षाला देतोय, कुठल्या उमेदवाराला देतोय, त्याच्या मागचे काय विचार होता. तो विचार होता या शहराच्या प्रगतीचा, तो विचार होता या शहराच्या विकासाचा आणि उद्याच्या पिढीचा विचार करून या शहराच्या भविष्याचा. त्यामुळे हा सगळा पुणेकरांनी जो विचार केलाय तो विचार आमची जबाबदारी म्हणून आम्ही या विजयाकडे पाहतो. आणि केवळ सत्ता ही राबवण्यासाठी नाही, तर पुणेकरांनी जी अपेक्षा या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्याकडनं व्यक्त केली आहे त्या अपेक्षेची पूर्तता करणं, आम्ही जे संकल्पपत्र पुणेकरांना दिलंय ते संकल्पपत्राची पूर्तता करणं, याच्याकडे आम्ही आजच्या विजयाचा जो आनंद आहे तो आनंद साजरा करत असताना ही जबाबदारी आणि त्याचं भान आम्ही निश्चितपणे बाळगतोय आणि ती पुढचे 5 वर्ष अशीच राहील. आजचा विजय हा माननीय मोदीजींच्या नेतृत्वातील मागच्या 11 वर्षात जो काही विकास झाला, जी काही कामं आली पुण्यामध्ये, मेट्रो आली, नदीचे प्रकल्प आले, बसेस आल्या, मेडिकल कॉलेज आलं, चांदणी चौक आणि कात्रज सारख्या चौकातले प्रकल्प आले, अशा असंख्य कामं मोदीजींच्या सरकारने पुण्यासाठी जी केली. राज्य सरकार म्हणून देवेंद्रच्या नेतृत्वात महाराष्ट्रातल्या या राज्यकर्ता म्हणून, शासन म्हणून राज्यातले अनेक प्रकल्प राज्य सरकारने पुण्याला अनेक गोष्टी दिल्या. आणि 5 वर्षामध्ये महापालिकेत आम्ही केलेलं काम, हे पीपल इंजिन सरकारने जे आम्ही काम केलं या कामावरती पुणेकरांनी विश्वास ठेवला. आणि पुढच्या 50 वर्षाचं विजन मान्य देवेंद्रजींनी मांडलं ते आम्ही संकल्पपत्राच्या माध्यमातून जनतेच्या समोर ठेवलं की आम्ही आता काय केलं आणि काय करणार आहे हे जनतेने पाहिलं, हे जनतेला पटलं आणि म्हणून त्यांनी आम्हाला स्वीकारलं. पण विरोधकांनी जे काय केलं, नकारात्मक राजकारण केलं, खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत वैयक्तिक टीका टिप्पणी केल्या, नको त्या गोष्टीच्या लोकशाहीला अभिप्रेत नाही, अशा अनेक गोष्टी प्रचारामध्ये झाल्या. आणि म्हणून एका बाजूला झालेला विकास, भविष्याचा विचार आणि दुसऱ्या बाजूला नकारात्मक पद्धतीने केलेला विचार आणि 2017 मध्ये सत्तेत असताना पुण्याचं केलेलं वाटोळं बट्ट्याबोळ हे जेव्हा पुणेकरांनी पाहिलं तेव्हा पुणेकरांनी हा निर्णय घेतला होता की 2017ला भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पुणेकर उभे राहायचे. महापालिकेत सत्ता आली, आम्ही चांगलं काम 5 वर्ष केलं. 2019ला राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक झाली, लोकसभेची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर शेत पुणेकरांनी दिलं. त्यानंतर पुन्हा 22-24ला विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यातही पुणेकर आमच्या सोबत राहिले. ज्या वेळेला एखाद्या शहरातील नागरिक ते वारंवार एखाद्या पक्षावरती विश्वास व्यक्त करतात, याचाच अर्थ की आम्ही काहीतरी चांगलं काम करतोय हे पुणेकरांना पटलं आणि म्हणूनच पुन्हा एकदा आज ते आमच्या पाठीशी उभे आहे. आणि म्हणून मी पुणेकरांचा तर आभार नक्की मानेन, पण त्यासोबत आमच्या दादाच्या नेतृत्वाखाली सुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून जे काही काम सगळ्यांनी केलंय त्याच्यामध्ये आमचे हजारो कार्यकर्ते काम करत होते. रात्रंदिवस या सगळ्या फील्डवरती काम करताना घरदार सोडून पक्षासाठी काम करत होते. मी त्यांचंही अभिनंदन करेन, त्यांनाही धन्यवाद देईन. पण हा विजय जर समर्पित करायचा असेल तर मी त्या कार्यकर्त्यांना करेन की आमच्याकडे जवळजवळ 2200-2300 उमेदवारीच्या साठीचे अर्ज आले होते
आणि त्यातून आम्ही केवळ 165 लोकांनाच न्याय देऊ शकलो, कारण ती व्यवस्था म्हणून. पण त्यानंतर जवळपास या सगळ्या 99% राहिलेल्या उर्वरित कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम केलं, कमळासाठी काम केलं. देवेंद्रजींना नेतृत्व मांडलं, मोदीजींच्या नेतृत्वाखाली विचार केला की मला कमळाचंच काम करायचंय, मला भाजपचंच काम करायचंय, मला संधी आज नाही मिळाली, मला संधी उद्या मिळेल. हा विचार मनामध्ये ठेवून जे हजारो कार्यकर्ते, मी तुम्हाला सांगतो, म्हणजे हे तर झालेच, पण त्यांचा विचार सुद्धा मला वाटतं की त्यांनी निवडणुकीत दुसऱ्या दिवसापासून काम केलं. बोटावर मोजण्यात काही एक ठिकाणी कुठेतरी झाले, कुठेही आमच्या बंडखोरी झाली नाही, 2-4 लोक सोडून गेली, पण ते तर समर्पण भावाने त्यांनी जे काम केलंय, मला त्या सगळ्या कार्यकर्त्यांना आजचा विजय समर्पित करायचा आहे. ही खरी आमची संस्कृती आहे, हा आमचा विचार आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा संघटनेच्या प्रती किती निष्ठावंत असतो. संधी मिळो अथवा न मिळो, पण माझ्या पक्षाला विजय करायचे, माझ्या वॉर्डातल्या दिलेल्या उमेदवारांना मला विजय करायचे, ही भावना मनामध्ये असते.